नमस्कार, मी विजय काळेल, रिद्धी सिद्धी संस्था संस्थापक आहे आणि सध्या मी मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर काम करत आहे। आज आपण 15वे वित्त आराखडा कसा बघायचा याविषयी आज मी तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने कसा बघायचा हे मी आज तुम्हाला दाखवणार आहे। हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे, गावच्या विकासासाठी खूप महत्त्वाचा आहे। तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि ह्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि विशेषतः तुमच्या कमेंटमध्ये की तुमच्या काय गावातील समस्या असतील किंवा आराखडा समजला नाहीये तर याविषयी तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता। आज आम्ही ह्या मानदेश पट्ट्यामध्ये फिरत असताना सातारा, सांगली, सोलापूर या ग्रामपंचायतीला आम्ही त्यांच्याबरोबर काम करत असताना या गावामध्ये जात असतो आणि या गावामध्ये गेल्यानंतर लोकांची बऱ्याच गोष्टीला आम्ही ज्यावेळी सरपंच असेल, ग्रामपंचायत सदस्य असतील किंवा इतर ग्रामस्थ असतील, प्रत्येक वेळी एक विचारतात की आम्हाला या काय कार्यक्रम आहे किंवा कसा राबवायचा किंवा कोणता कार्यक्रम या आराखड्यामध्ये आहे हे काय आम्हाला समजलेलं नाही। मी आता जास्त काही दुसरं काही न बोलता डायरेक्ट मी तुम्हाला आराखडा ऑनलाईन कसा असतोय आणि तो कसा बघायचा, घर बसल्या कसा बघायचा हे बघू शकतो। त्यामध्ये महिलांचाही फार मोठा समावेश असतोय, परंतु महिला आज प्रत्येकाकडे महिलांकडून अँड्रॉइड मोबाईल असताना आपल्यासाठी ग्रामपंचायतीने किती फंड टाकलाय, किती फंड आहे आणि त्या फंडाचा वापर कसा आहे, मागासवर्गीय समाजासाठी किती टाकलेला आहे, ह्याही सगळ्या गोष्टी आहेत, रस्त्यासाठी किती टाकलेला आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने कशा बघायच्या ते मी तुम्हाला अगदी थोडक्यात सांगणार आहे। त्यासाठी एक ग्रामपंचायतीचा मी प्रत्यक्ष आराखडा, जांभुळणी ग्रामपंचायतीचा मी ह्या वर्षीचा 24-25चा आराखडा तुम्हाला सांगत आहे। धन्यवाद। कसा आराखडा आपल्या मोबाईलवरती दिसतो ते बघूया। तर सुरुवातीला आपण गुगल क्रोमोमध्ये जाऊया। त्याच्या क्रोमोमध्ये गेल्यानंतर आपण ई-स्वराज्य government.in या वेबसाईट वरती जाऊया। या वेबसाईट वरती गेल्यानंतर असा एक इंटरफेस दिसेल। त्यानंतर आपण थोडंसं मोबाईलवरती खाली यायचं आहे। खाली आल्यानंतर बऱ्याच गोष्टी तुम्हाला तिथं बघायला मिळत असतात, पण डायरेक्टली आपण आता खाली येऊन डायरेक्ट तिथं आहे की प्लॅनिंग यावरती यायचं आहे। प्लॅनिंग वरती क्लिक करायचं आहे। आता प्लॅनिंग वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नंतर दुसरा एक असा इंटरफेस येईल। हा इंटरफेस आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, त्याच्या प्लॅनिंग वरती जे प्लॅनिंग असं लिहिलेलं आहे त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। आता ते क्लिक केल्यानंतर तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्याच्यामध्ये येत असतात। त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत। लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज हा पर्याय येतो। त्यानंतर लिस्ट ऑफ ऍक्टिव्हिटीज आल्यानंतर तुम्हाला त्या दिवसाचं सिलेक्ट प्लॅन जे काय आहे ते त्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट इयर मध्ये जायचं आहे तुम्हाला। तर सिलेक्ट प्लॅन इयर मध्ये आपण गेल्यानंतर तुम्हाला ज्या वर्षाचा बघायचा आहे ते वर्ष तुम्हाला तिथे उपलब्ध असतील। आपण 2024-25चा आराखडा इथे बघूया। त्यानंतर तुम्हाला राज्य येईल। राज्य स्टेट आल्यानंतर तुम्ही स्टेटमध्ये महाराष्ट्र किंवा इतर देशातील कोणतेही राज्य असतील तर करू शकता, कुठूनही बघू शकता, पण आपण आता महाराष्ट्राचं बघतोय। महाराष्ट्राचं बघत असताना आपल्या ग्रामपंचायतीचं महाराष्ट्राच्या बघतोय। त्याच्यानंतर आपण डिस्ट्रिक्ट येईल। डिस्ट्रिक्ट म्हणजे तुम्हाला आपल्या सातारा हा डिस्ट्रिक्ट मी इथं सिलेक्ट केलेला आहे। त्यानंतर येईल ब्लॉक पंचायत, म्हणजेच आपला तालुका येईल। तालुक्याच्यात इथं ठिकाणी मी मान तालुका ऍड केलेला आहे। त्यानंतर खाली आपल्याला गावाचं नाव हे करायचं आहे। तर गावाच्या नावामध्ये आपण जांभुळणी या ग्रामपंचायतीचा आपल्याला आराखडा बघायचा आहे। त्यानंतर आपल्याला कॅप्चा येईल। आता कॅप्चा टाकायचा आहे। कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला कॅप्चा काय तुम्ही बदलू शकता बरं का, परंतु कॅप्चा टाका तुम्ही। त्याच्यानंतर गेट रिपोर्ट असा एक तिथं हे करा आणि त्यानंतर मग बऱ्याच गोष्टी तुम्हाला इथे बघायला मिळतील। त्यामध्ये ऍक्टिव्हिटी कोड असतील, इतर कोणकोणत्या गोष्टी आपल्या ग्रामपंचायतीच्या आराखड्यामध्ये टाकलेल्या आहेत हे पाहता येईल। आता त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टीचा आपण ह्याच्यामध्ये उल्लेख आहे। आता फंड टाकलेला बघू शकता। त्यानंतर कशाला फंड टाकलाय त्या सगळ्या ऍक्टिव्हिटी आहेत का, आणि जर गावाच्या दृष्टीनं ह्या ऍक्टिव्हिटी जर तुम्हाला आवडल्या नाहीत
तर तुम्ही हा ग्रामसभेमध्ये हे करू शकता। आता यामध्ये तुम्ही किती फंड टाकलाय बघा, गावच्या विकासासाठी किती फंड टाकलाय, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं बघता येतील। तर आता आपण हा आराखडा तुम्ही चेक करू शकता आणि हा आराखडा चेक केल्यानंतर तुमच्या काही तक्रारी असतील त्या तक्रारी तुम्ही ग्रामपंचायतमध्ये तुम्ही सांगू शकता की ह्या गावच्या दृष्टीनं हा आराखडा आम्हाला पसंत नाही किंवा हे काम आम्हाला पसंत नाही, ते तसा रितसर अर्ज तुम्ही ग्रामसभेच्या अगोदर देऊन ते काम तुम्ही थांबवू शकता आणि तुमचं म्हणणं कसं योग्य आहे हे तुम्ही मांडून ह्या आराखड्यामध्ये तुम्ही बदल करू शकता। हे ग्रामसभेला खूप मोठे अधिकार दिलेले आहेत। तर ह्यो आराखडा आता तुम्हाला कसा वाटला ते तुम्ही मला कमेंट मध्ये सांगा। तो तुमच्या गावच्या दृष्टीने योग्य आहे का हे तुम्ही बघा आणि तुम्हाला याच्यात बदल करायचा असेल रितसर अर्ज देऊन तुम्हाला बदल करावा लागेल। तुम्ही डायरेक्ट भांडू शकत नाही की कोणालाच भांडू शकत नाही ग्रामपंचायतमध्ये जाऊन, त्यासाठी तुम्हाला रितसर अर्ज द्यावा लागेल ग्रामसभेमध्ये। तो ठराव सगळ्या ग्रामसभेमुळे की आम्हाला हे काम मंजूर नाहीये, हे काम पुन्हा पडलेलं आहे, हे यासाठी ह्या ग्रामसभेला खूप अधिकार आहेत। महिलांच्या बाबतीत असतील, काही ग्रामपंचायतीत महिलांच्या बाबतीत जो आराखडा तयार होतो महिलांनाही त्यांच्या ग्रामसभेत मत मांडण्याचा अधिकार आहे। तर महिलांनी ग्रामसभेला येणं अतिशय महत्वाचं आहे, कारण हा आराखडा बनत असताना ग्रामसभेचा निर्णय खूप महत्वाचा आहे। तर हे ऑनलाईन आराखडा कसा बघायचा हे आज मी तुम्हाला सांगितलंय। पुढील मध्ये हे आराखडा बंदित अबंदित कसा असतो किंवा ज्या शासनाच्या 9 थीम आहेत त्या थीमचा वापर गावासाठी कसा करायचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी मी पुढील जे व्हिडिओ क्रमाक्रमाने मी देणार आहे त्यामध्ये तुम्ही बघू शकता। त्यासाठी तुम्हाला पुढील व्हिडिओ अगदी फास्ट आणि जलद पोहोचवण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये तुमची काही समस्या असेल तर नक्की सांगा। आणि ह्या कमेंटमध्ये जर तुमचं आणखी काही समजलं नसेल तर कमेंटमध्ये सांगा, आपण पुन्हा त्याच्यामध्ये बदल करून ह्या गोष्टी तुम्हाला सांगू। धन्यवाद। हा थांबतो। धन्यवाद। इस वीडियो को लाइक करें, हमारे चैनल को सब्सक्राइब कर बेल आइकन जरूर प्रेस करें।